नमस्कार. अनुदिनीच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये अनुदिनीच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 1-2 दिवस नमस्कार. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. अनुदिनीच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये सध्याचा भारतातला ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे एलन मस्क आणि त्याचं जे LLM AI टूल आहे ग्रोक. ते सध्या भारतात फारच फेमस झालेलं आहे. नॉट बिकॉज ते किती भारी LLM आहे किंवा ते किती ग्रेट व्हॉट द टेक्नॉलॉजी बिहाइंड इट इज, बट रादर देन दॅट ते भारतात ट्रेंड होत आहे कारण त्याच्या वियर्ड आणि क्विर्की रिस्पॉन्सेसमुळे. फक्त एवढंच नाही तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ग्रॉक हे पत्रकारितेचं एकदम निर्भीड रूप आहे. म्हणजे जे काम आजकाल ते पत्रकार करू शकत नाहीत, जे काम भारतातले मोठे मोठे प्रतिष्ठित रिपोर्टर्स पत्रकार करत नाही आहेत, लोकांचं असं ज्या लोकांना असं वाटतं की जो चौथा स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा तो पूर्णपणे भाजप, मोदी आणि अंबानी, अडानी अशा सगळ्यांच्या पायाशी लोळतोय, त्याला उत्तर म्हणजे ग्रोक आहे. आणि असं लोकांना वाटायचं कारण म्हणजे गेल्या 1-2 दिवसांपासून ज्या प्रकारे ट्विटरवरती, ट्विटर हे त्याचं जुनं नाव झालं, नवीन जे त्याचं नाव आहे आजकालचं ते म्हणजे एक्स. सो एक्स या प्लॅटफॉर्मवरती ज्या प्रकारे लोक ग्रोकला प्रश्न विचारतायत आणि त्याला ग्रोक कसं उत्तर देतोय. सो याच्या डिटेलमध्ये जाऊयात आपण आज आणि डिस्कस करूयात की खरंच ग्रोक जे करतोय ते काही खूप निर्भीड पत्रकारितेचं रूप आहे का, किंवा इज दिस द आन्सर टू ऑल द फेक न्यूज, फेक रिपोर्टाज? इज दिस रिअली द सुपर ह्युमन AI, सुपर इंटेलिजंट बिईंग, और नेमकं काय आहे हे सगळं? सो सगळ्यात आधी तुम्हाला पार्श्वभूमी देतो थोडीशी. जर तुम्ही एक्सवरती, फेसबुकवरती फारसे ऍक्टिव्ह नसाल गेल्या काही दिवसांमध्ये, तर ग्रॉक हे तुम्हाला माहिती असेल, मोस्ट ऑफ यू. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ग्रॉक हे एक्सचं म्हणजे एलॉन मस्कच्या एक्स या प्लॅटफॉर्मचं AI टूल आहे. सो 2023 मध्ये ओपन AIने ChatGPT काढल्यानंतर ऑलमोस्ट या क्षेत्रात भयंकर मोठी कॉम्पिटिशन सुरू झाली आणि ऑलमोस्ट एव्हरी बिग टेक्नॉलॉजी कंपनी वॉन्टेड अ शेअर आउट ऑफ इट. सो ओपन AIचा ChatGPT आल्यानंतर त्याला कॉम्पिटिशन म्हणून गुगलचं जेमिनाय आलं, त्याच्यानंतर परप्लेक्सिटी आहे, क्लाउड्या आहे, देर आर मल्टिपल अदर लार्ज लँग्वेज मॉडेल्स दॅट यू कॅन यूज. गेल्या काही दिवसांपूर्वी डीपसीक हे चायनीज मॉडेल आलं आणि त्यांनी बराच धुमाकूळ घातला. इट मेड अ ह्यूज वेव्ह अमंगस्ट टेक एन्थुझियास्ट बिकॉज इट वॉज फर्स्ट ऑफ ऑल ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट होतं आणि ओपन सोर्स होतं. आणि त्यांचा असा दावा आहे आणि जो बऱ्यापैकी सबस्टेन्शिएट झालेला आहे की ओपन AIला जेवढं कॉस्ट आणि जेवढं कम्प्यूट पॉवर लागला त्यांचं LLM मॉडेल ट्रेन करण्यासाठी, त्याच्यापेक्षा खूप कमी कॉस्टमध्ये डीपसीक हे करू शकलं. सो आय थिंक डीपसीक, ग्रॉक, दीज आर द मॉडेल्स. ही सुरुवात आहे LLM मॉडेल्स किंवा ज्याला आपण आज AI म्हणतोय. माझं याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. आय डोंट नेसेसरली कॅटेगराइज देम एज फुल्ली intelligent beings, so and I don't see any reason calling them AI or artificial intelligence, but for the sake of simplicity and because everybody is using that name, मी पण त्याला AIच म्हणतो. तर बॅक टू द पॉइंट, आय थिंक ग्रॉक किंवा डीपसीक सारख्या AI मॉडेल्समुळे ऍक्च्युअली आता हे LLM मॉडेल्स सामान्य माणसाच्या हातात येत आहेत. सो जी लोक ChatGPT किंवा क्लाउड किंवा परप्लेक्सिटी या यांचं फक्त नाव ऐकलं होतं ज्यांनी, दे वर नॉट व्हेरी फेमिलियर विथ दिस, अशी लोक सुद्धा दे आर ग्रॉकिंग इट इज द न्यू टर्म आय हॅव हर्ड. सो दे ग्रॉक इट किंवा ते डीपसीकची ॲप वापरतायत. सो एक्साइटिंग टाइम्स. पण मला याच्यात जे फार आय वुडंट कॉल इट फनी बट अमॅच्युरिश वाटलं ते म्हणजे हाऊ द
इंडियन सोशल मीडिया, बी इट ऑन एक्स, म्हणजे मी याला फक्त मराठीच नाही म्हणणार, मराठीत तर होतच आहे, पण मराठी आणि ॲज वेल एज in a broader sense, Indian social media is also doing it. From what I have seen on X specifically, or YouTube specifically, they are treating Grok as something um, revolutionary, something that is changing the paradigm of journalism or truth seeking or fact finding, and which I find is absolutely funny, which I find is absolutely immaturish, outlandish claim. असं का वाटतंय मला? तर त्याच्या त्या त्या मुद्द्यावरती यायच्या आधी मी क्विकली ग्रॉक वरती परत एकदा येईन. आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांनी हे ट्राय केलेलं आहे, पण ग्रॉक इज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर LLM टूल्स और अदर LLM मॉडेल्स. म्हणजे ओपन AI, जो चॅट जीपीटी असेल किंवा डीपसीक असेल किंवा परप्लेक्सिटी असेल, यांच्यापेक्षा ग्रॉकचं द LLM, दॅट द लार्ज लँग्वेज मॉडेल दॅट हॅज बीन ट्रेंड, इज नॉट व्हेरी डिफरंट. हे काही खूप जगावेगळं नाही आहे किंवा खूप नवीन काही त्यांना शोध लागलेला आहे, अशातला भाग नाही आहे. इट्स सिमिलर टू व्हॉट द अदर LLM मॉडेल्स आर डुईंग. बाकीच्या LLM मॉडेल सारखंच काम ते पण करत आहे. आय वुड गो टू एन एक्सटेंट अँड से की टू दिस डेट ओपन AIचे मॉडेल्स आर स्टील बेटर देन ग्रॉक. ऑफकोर्स तुम्ही ट्विटरवरती जाल तर एलन मस्क सगळीकडे ओरडत असेल की ग्रॉक इज द बेस्ट AI मॉडेल आणि ग्रॉकला काहीच कोणी हे करू शकत नाही आणि सगळ्यात बेस्ट आता तेच आहे वगैरे वगैरे वगैरे. बट दॅट्स पार्ट ऑफ हिज मार्केटिंग गिमिक आणि लेट हिम डू दॅट. I don't think it is still yet up to the mark, specifically with reasoning and stuff like that. पण मला असं वाटतं की रिगार्डलेस ऑफ वेदर इट्स ॲज गुड ॲज ओपन AI और डीप सीक और एनी अदर मॉडेल, मुख्य मुद्दा असा आहे की आज एकदम सडनली ग्रॉक एवढं चर्चेत का आलेलं आहे. सो मी मराठीत इतक्यात आत्ता 2 व्हिडिओ बघितले, काही पोस्ट्स वाचल्या याच्याविषयी, आणि असं माझ्या लक्षात आलं की सामान्य माणसाला, ज्याला फार टेक्नॉलॉजीतलं हू इज नॉट व्हेरी ॲडव्हान्स्ड इन टेक्नॉलॉजी, किंवा टेक्नॉलॉजी हा जो त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा कामाचा भाग नाही आहे, अशा लोकांना ग्रॉक ज्या प्रकारे उत्तर देतोय ते खूपच फॅसिनेटिंग आणि खूपच वेगळं वाटतंय, खूपच अमेझिंग वाटतंय, खूपच ऑनेस्ट आणि माणसासारखं वाटतंय. सो आणि दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग, कारण दिस जस्ट सेज की डिपेंडिंग ऑन व्हॉट सॉर्ट ऑफ लँग्वेज अ मॉडेल इज युझिंग, म्हणजे त्याच्या एक्सप्रेशन्सचे जे भाव आहेत, त्या मॉडेलचे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलचे, ते एक्सप्रेशन्स किती, म्हणजे फक्त त्यातल्या काही फ्रेजेस जर आपण इन्फॉर्मल केल्या, त्या जर इन्फॉर्मल राहू दिल्या, ती टोनॅलिटी ऑफ रिस्पॉन्स जर इन्फॉर्मल राहू दिली आपण, तर सडनली ते आर्टिफिशियल मॉडेल किती मानवीय वाटू लागतं. मी ग्रॉकच्या या सगळ्या रिस्पॉन्सकडे या दृष्टीने बघतोय, बिकॉज इट्स नॉट इंटेलिजंट, or rather let me say it, it is as intelligent as any other LLM model. So ChatGPT असेल, परप्लेक्सिटी असेल, डीपसीक असेल, ह्या मॉडेल्सना आपण जितकं बुद्धिमान म्हणू शकू, ग्रॉक सुद्धा तितकाच बुद्धिमान आहे. त्याच्यात खूप काही वेगळी बुद्धिमत्ता आहे, किंवा त्याला ट्रेन करायचे पॅरामीटर्स वेगळे आहेत, किंवा ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने ट्रेन केलेला नवीन प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, अशातला काहीही भाग नाही आहे. आता मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांना LLM काय आहे हे डीपमध्ये माहिती आहे. LLM वरती मी मागच्या वर्षी, खरं तर त्याला आता 1-1.5 वर्ष झालं ऑलमोस्ट, 2 गप्पांचे सत्र केले होते, पॉडकास्ट म्हणू शकतो आपण त्यांना, ज्याच्यात मी डीपमध्ये जाऊन थोडंसं डिस्कस करायचा प्रयत्न केला होता की LLMs काय आहेत, हाऊ डू दे वर्क. आता नाव दॅट आय थिंक आय हॅड डन 3 एपिसोड्स ऑन इट. सो LLM काय आहे, LLM कसं काम करतं, आणि हाऊ टू गो अबाउट इट. सो त्या ह्याच्यात मी परत परत तेव्हाही म्हणलं होतं, मी आत्ताही परत रिपीट करतो की LLMs हे इनहेरेंटली बघा, इनहेरेंटली कमॉन. सो तेव्हाही मी म्हटलं होतं की LLM हे इनहेरेंटली इंटेलिजंट नाही आहेत. आणि हे म्हणत असताना आपल्याला प्रश्न येतो मग की इंटेलिजन्स म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय. सो आपण त्या फिलॉसॉफिकल डोमेनमध्ये जातो की एखादी गोष्ट बुद्धिमान आहे म्हणजे काय.
पण आज मला त्याच्यावरती फार बोलायचं नाही आहे, कारण प्रॉब्ली आपण याच्यावरती एक वेगळा एपिसोड करूया, ज्यात आपण जास्त फिलॉसॉफिकल अँगलनी हे डिस्कस करूयात की बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि बुद्धिमत्ता कशी डिफाईन करावी, आणि एखादी आर्टिफिशियल सिस्टम बुद्धिमान आहे की नाही याचे पॅरामीटर्स काय असले पाहिजेत. पण LLMs ह्या माझ्या प्रमाणे बुद्धिमान नाही आहेत. त्या बुद्धिमान वाटतात. सो या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. एखादी गोष्ट बुद्धिमान असणं आणि ती बुद्धिमान आहे असं प्रतीत होणं. LLM या दुसऱ्या प्रकारच्या आहेत. त्या बुद्धिमान आहेत असं प्रतीत होतं त्यांच्याकडे बघून. आणि असं का होतं? कारण द द द द the nuance lies in how the LLMs are developed. So, large language models are based on pre-trained ट्रान्सफॉर्मर्स हे न्यूरल नेटवर्क्सवरती बेस्ड असतात, वगैरे वगैरे वगैरे. मी हे फार डिटेलमध्ये जाऊ शकतो याच्या टेक्निकल, आणि मे बी मी कुठल्या तरी वेगळ्या एपिसोडमध्ये जाईन. पण आज मला फोकस करायचं आहे ते LLM आपल्याला उत्तर कसं देतं त्याच्यावरती. सो आपण एखादा प्रश्न विचारल्यानंतर लार्ज लँग लार्ज लँग्वेज मॉडेल त्या प्रश्नावरती खरंच विचार करतं का, किंवा त्या विचार करणं म्हणजे ते कुठून तरी लॉजिक त्यातनं शोधून काढतं का. तर याचं उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. हो याच्यासाठी की देर इज अन इनहेरंट लॉजिक behind how LLM answers us. This inherent logic is not necessarily um, the logic of how humans think. म्हणजे तुम्ही मला एखादा प्रश्न विचारल्यावरती मी त्या प्रश्नावर कसा विचार करून उत्तर देईन, तसा विचार LLMs करत नाहीत. पण ते जे उत्तर बिल्ड करतात त्यात एक सर्टन लॉजिक असतं. आणि ते लॉजिक काय असतं? तर ते लॉजिक हे असतं की मी जो पहिला शब्द उच्चारणार आहे त्या या प्रश्नाला तो शब्द यायची प्रोबॅबिलिटी काय आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर मी एखादं उत्तर सुरू केलं आय पासून, आय ॲज इन आय, मी आय, सो आय पासून जर मी उत्तर सुरू केलं तर आय नंतर ARER हा इंग्रजी शब्द यायची प्रोबॅबिलिटी खूप कमी असेल. आय नंतर AM याची प्रोबॅबिलिटी मात्र बरीच जास्त असेल. राईट. सो डिपेंडिंग ऑन माझ्या आधीच्या शब्दानंतर पुढचा शब्द यायची प्रोबॅबिलिटी काय आहे याच्यावरती मी तो पुढचा शब्द तिकडे बसवतो. ही प्रोबॅबिलिटी मॅच करताना बऱ्याच गोष्टी त्यात गृहीत धरलेल्या असतात. म्हणजे प्रश्नातला कॉन्टेक्स्ट काय आहे, प्रश्नात जे शब्द आले आहेत त्या शब्दांशी मॅचिंग प्रोबॅबिलिटी पुढच्या शब्दाची कशी आहे. आणि याच्यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा एक मोठा भाग आहे हा, की प्रत्येका शब्दाला ट्रान्सफॉर्म करणं गणितीय परिभाषेत. म्हणजे प्रत्येक शब्द त्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल वेटेज देणं, आणि डिपेंडिंग ऑन दिस मॅथमॅटिकल वेटेज. सो तो वेटेज पण त्याला कसा मिळतो, तर तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये शब्द वापरला गेलेला आहे, त्या शब्दाच्या आधी आणि नंतर काय आहे, वगैरे 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 हजार गोष्टी आहेत. म्हणजे मी जेव्हा टेक्निकल विषयावरती बोलत असतो, म्हणजे या विषयावरती जेव्हा मी टेक्निकल लेक्चर्स देत असतो किंवा माझ्या स्टुडंट्सना शिकवत असतो, तेव्हा मी बँक या शब्दाचं उत्तर देतो, उदाहरण देतो की बँक हा शब्द दोन कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळा वापरला जातो. बँक ऑफ रिव्हर म्हणजे नदीचा किनारा म्हणूनही, आणि इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे उदाहरणार्थ आपण ICICI, HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र, जिकडे आपण पैसे ठेवतो, पैसे काढतो, वगैरे वगैरे वगैरे. सो डिपेंडिंग ऑन बँक हा शब्द एखाद्या वाक्यात कसा वापरला जातो आहे, आपल्याला लक्षात येतं की इज दिस बँक बँक ऑफ अ रिव्हर म्हणजे नदीचा किनारा आहे, का इज दिस अ फायनान्शियल बँक जिकडनं आपण पैसे काढणार आहोत. राईट. सो हा शब्द जर तुम्ही कॉन्टेक्स्टमधनं बाहेर काढून फक्त त्याचा विचार केला तर हा शब्द नुसता शब्दच राहतो. म्हणजे तुम्ही त्यातनं काही स्पेसिफिक अर्थ काढू शकत नाही. अर्थात तो जेव्हा त्या पूर्ण वाक्यात वापरला जातो तेव्हा त्या शब्दाला तो अर्थ येतो की हा कुठला बँक या अर्थाने वापरला गेलेला शब्द आहे. सो इन दी एंड याला अगदी फार संक्षिप्त रूपात विचार करायचं झालं तर दिस इज a problem of probabilities, of how you assign the probabilities to each single word in a language. आणि जेव्हा तुम्ही हे खूप मोठ्या डेटाबेसवरती ट्रेन करता, खूप मोठ्या डेटाबेस वरती ह्या प्रोबॅबिलिटी सेट करायचा प्रयत्न करता, प्रत्येका शब्दाला आणि कॉन्टेक्स्टला या भरपूर मोठ्या ज्ञानाच्या स्रोतातनं शोधायचा प्रयत्न करता, तेव्हा यू गेट अ सफिशियंटली इंटेलिजंट सिस्टम और सफिशियंटली इंटेलिजंट ऑटो करेक्ट और ऑटो प्रेडिक्टर, सो वर्ड प्रेडिक्टर. आणि दॅट्स वॉट LLMs आर.
दे आर स्मार्ट प्रेडिक्शन इंजिन्स, नथिंग मोर दॅन दॅट. सो ग्रॉक जेव्हा तुम्हाला सांगतो की ग्रॉक जेव्हा तुम्हाला शिव्या देतो उदाहरणार्थ, सो ग्रॉक लोकांना ट्रेंड होण्याचं भारतात कारण काय आहे की कोणीतरी ग्रॉकला प्रश्न विचारला शिवी देऊन की अरे साल्या तू काय करतोयस, किंवा अरे साल्या या प्रश्नाचं उत्तर दे. तर ग्रॉक त्याला उत्तर देईल की साल्या तू मला असं का विचारतोयस, राईट. सो ग्रॉकनी पण ते साल्या वापरणं हे आपल्याला भारतीयांना खूप किक देत आहे की अरे हा कसा आपल्याच भाषेत बोलतोय. आणि दिस इज अगेन कमिंग बॅक टू माय फर्स्ट पॉईंट की एखाद्या भाषेची टोनॅलिटी पकडली किंवा काही असे स्पेसिफिक शब्द पकडले तर सडनली आपल्याला ती भाषा आणि ते कॉन्व्हर्सेशन फार मानवीय वाटायला लागतं. ग्रॉकच्या बाबतीत तेच होत आहे. बट डज दॅट मीन ग्रॉक इज इंटेलिजंट? मी परत या प्रश्नाकडे काय येतोय, कारण ज्या प्रकारे ग्रॉकचा उदाहरण दिलं जात आहे, आणि ते उदाहरण कुठल्या याच्यात दिलं जात आहे, तर जो सगळा त्या अर्थाने वोक मीडिया आहे, पुरोगामी लोक आहेत, आय वुड से ऑल दोज, म्हणजे तिथेच खरं तर पुरोगामी प्रतिगामी XYZ म्हणायची गरज नाही आहे. दिस इज बेसिकली ऑल दोज हू आर अँटी राईट विंग इन इंडिया राईट नाव. सो अँटी राईट विंग कोण आहेत? दे कुड बी अँटी BJP, दे कुड बी अँटी सावरकर, दे कुड बी अँटी मोदी, रिगार्डलेस ऑफ दॅट. पण ज्यांना कोणालाही ही पूर्ण विचारधारा पटत नाहीये, त्या अशा लोकांना ग्रॉक सडनली कोणीतरी खूप मोठा देव वाटायला लागलाय. आणि तो का वाटतोय? कारण फर्स्ट ऑफ ऑल द वे इट इज रिस्पॉन्डिंग विथ अ व्हेरी फ्रँक टोन. सो त्याच्या बोलण्यात म्हणजे basically the response of this LLM is imitating the tone of the person who is asking the question. आणि हे खरं तर कॉन्फ्युगर करता येतं प्रत्येक LLM मध्ये. मोस्ट ऑफ द LLMs, ChatGPT असेल, परप्लेक्सिटी असेल, डीपसीक असेल, त्याच्यावरती ट्रेनिंगच्या नंतर हे एक्सटर्नल फिल्टर्स लावल्या गेलेले आहेत, जिकडे सांगण्यात येतं की एक सर्टन शब्द वापरू नका, शिव्या देऊ नका, वगैरे वगैरे वगैरे. इट डझंट मीन दीज LLMs कॅन नॉट प्रेडिक्ट दीज वर्ड्स, किंवा त्यांच्या प्रेडिक्शनमध्ये, अनफिल्टर्ड प्रेडिक्शनमध्ये या शिव्या किंवा कर्स वर्ड्स नाही आहेत. ते येतात, फक्त त्या ट्रेनिंगच्या वरती त्यांना त्यांच्यावरती एक्स्ट्रा फिल्टर्स बिल्ड केलेले असतात, सो दॅट दे डोंट रिस्पॉन्ड इन दिस मॅनर, सो दॅट दे साऊंड मोर प्रोफेशनल, मोर मशीन लाईक. आणि देर इज अ रिझन लोकांना या AI सिस्टम्स मशीन, वाय शुड दे साऊंड मशीन लाईक असं लोकांना वाटतं. याच्या मागेही एक कारण आहे. मे बी आपण पुढे कधीतरी त्या कारणावरती बोलूयात. सो आपण फक्त टोनॅलिटी हा मुद्दा नाही. बऱ्याच जागी आपल्याला असं दिसतंय की जे स्क्रीनशॉट्स आहेत किंवा लोक युट्यूबवरती व्हिडिओ बनवत आहेत की ग्रोकला आम्ही विचारलं की संघाचं योगदान काय होतं स्वातंत्र्य लढ्यात, आणि त्यांनी खरं उत्तर दिलं, किंवा सावरकरांवरती काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यांनी खरं उत्तर दिलं, किंवा महात्मा गांधींवरती XYZ प्रश्न विचारला आणि त्यांनी एवढं चांगलं उत्तर दिलं, किंवा नरेंद्र मोदींवरती विचारला आणि त्यांनी इज्जतच काढून टाकली, वगैरे वगैरे वगैरे. What most of the people are not realizing is a lot of it depends on how you ask the question. तुम्ही तुमच्या प्रश्नाचा टोन कसा सेट करता आहे याच्यावरती ग्रोक तुम्हाला कसं उत्तर देतो हे फार मोठ्या प्रमाणावरती आधारित असतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी थोड्या वेळापूर्वी ग्रॉक बरोबर काही चॅट केला, एक जनरल चॅट. म्हणजे सगळे लोक असं म्हणतात की ग्रॉक बेसिकली सगळ्यांना अशी उत्तरं देतोय की इट्स व्हेरी अँटी राईट विंग, प्रॉपर छान उत्तर आहे, हा सगळा राईट विंगचा प्रोपोगंडा तो काढून टाकतोय, वगैरे वगैरे वगैरे. सो आपण ग्रॉकला प्रश्न विचारूयात. ओ शिट, मी ग्रॉकला विचारलेला प्रश्न सेव्ह नाही केला. सो वेट अ सेकंड, लेट्स डू इट. या, सो हिस्ट्री, लेट्स गो हिअर. सो मी ग्रोकला हिंदीत प्रश्न विचारला की हाय ग्रोक, हाऊ आर यू. त्याच्यावरती त्यांनी मला इंग्रजीत विचारलं ऑफकोर्स. त्याच्यावरती त्यांनी मला अगदी साधं उत्तर दिलं, हॅलो देअर, हाऊ कॅन आय असिस्ट यू टुडे, विच इज अ व्हेरी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन. आणि मग त्याच्यानंतर मी स्विच झालो हिंदीत की मैंने सुना है तुम भक्तों को पेल रहे हो. ओके, सो दिस इज समथिंग दॅट आय पिक्ड अप फ्रॉम वन ऑफ द ट्वीट्स. आणि त्याच्यावरती ग्रोकचं मला उत्तर आला, हा हा, ये क्या बात हुई, मैं तो बस यहाँ बैठा हूँ, सबके सवालों का जवाब दे रहा हूँ, कोई पेलना वेलना नहीं हो रहा, सिर्फ थोडीशी मस्ती और नॉलेज शेअरिंग. आता हे बघा, मी जे टोनॅलिटी म्हणतोय ना ते इथे तुम्ही उदाहरणार्थ
जर मेटा ए आयला विचारलं किंवा चॅट जीपीटीला विचारलं तर दे वुड ट्राय टू अवॉइड सच वर्ड्स पेलना वगैरे बिकॉज इट्स व्हेरी क्रास आणि इट प्रॉब्ली विल बी फ्लॅग्ड बाय दर फिल्टर. ग्रॉक बिकॉज इट इज सेट टू दॅट मोर एक्सपेरिमेंटल टोन. सो याला ॲक्च्युली हीट म्हणतात या कॉन्फिगरेशनला, की हाऊ डू यू सेट द रँडमनेस ऑर हीट. दिस इज बेसिकली रँडमनेस. सो यू कॅन सेट इट बिटवीन 0 to 100 आणि डिपेंडिंग ऑन तुम्ही किती जास्त रँडमनेस ठेवता आहे तेच त्या एल एल एमची उत्तरं तेवढी वाईल्ड होत जातात. आणि दिस इज पॉसिबल ऑल्सो इन ओपन ए आय. सो तुम्ही जर ओपन ए आयचे कस्टमाइज मॉडेल बघितले, यू कॅन डिप्लॉय इट ऑन एजर किंवा दुसऱ्या कुठल्याही क्लाउड सोल्युशनवरती, तर तिकडे तुमच्याकडे ऑप्शन असतं सेट करायचं. सेम विथ मेटा ए आय. तुम्ही जर त्याचं मॉडेल हगिंग फेसवरनं डाउनलोड केलं आणि यू ट्राय टू रन इट लोकली, तुम्हाला सेम मिळेल, डीप सिक सेम मिळेल, एव्हरीथिंग इज सेम. सो दिस रँडमनेस इज ॲक्च्युली you can set it, and I'm pretty sure that Grok's randomness is set to higher margins than any other LLM. सो त्यांनी मला उत्तर काय दिलं की मैं तो बस यहाँ बैठा हूँ, सबके सवालों का जवाब दे रहा हूँ, कोई पेलना वेलना नहीं हो रहा, सिर्फ थोड़ी सी मस्ती और नॉलेज शेयरिंग. तुमने ये बात कहाँ से सुनी, कोई एक्सपोज या फेक फेक न्यूज़ तो नहीं. सो मी तिला म्हटलं की एक्स पे डाला है लोगों ने. मग त्याचं परत उत्तर, अच्छा तो एक्स पे लोग बोल रहे हैं की मैं भक्तों को पेल रहा हूँ. आणि त्याच्यानंतर त्यांनी हसण्याचा स्माइली टाकला. सो अगेन यू सी दिस, these are minute things which you will see in Grok's response, such as putting such smileys किंवा तो सेम टोन पकडणं ज्या टोनमध्ये मी बोलतो आहे. बट इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. इट सडनली स्टार्ट्स मेकिंग पीपल बिलीव की दिस इज एक्चुअली सुपर इंटेलिजंट, विच इट इज नॉट. ओके. अगेन पण त्याचं उत्तर काय आहे की किसी को पेलने का इरादा नहीं है, ना भक्तों को ना किसी और को. लोग एक्स पे कुछ भी डाल देते हैं, थोड़ी सी मस्ती के लिए ओवर रिएक्ट करते हैं. तुमने कोई स्पेसिफिक पोज देखा है या बस अफवाह सुनी. सो अगेन दिस इज अ वेरी स्टैंडर्ड रिस्पॉन्स ऑफ अ चैट जीपीटी कि आई वुडंट डू सच थिंग ब्ला 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 ब्ला, बट जस्ट सेड इन अ वेरी डिफरंट टोन. आणि दॅट्स व्हॉट इज मेकिंग दिस डिफरंट. बट मी जे म्हणत होतो की प्रश्न समोरच्याचा टोन कसा सेट करतायत किंवा ग्रोकचा टोन कसा सेट करतायत याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. सो आय सॉ अ ट्वीट फ्रॉम, आय डोंट नो आजकाल ट्वीट म्हणतात, एक्स म्हणतात, काय म्हणतात. सो आय सॉ अ ट्वीट फ्रॉम वन रँडम युजर. काही त्यात म्हणजे नो फेमस युजर किंवा असं काही नाही आहे. त्यांनी एक किंवा दोन व्ह्यूज आहेत त्या ट्वीटला, पण मी मुद्दाम हे अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस शोधत होतो म्हणून मला तो समोर दिसला. त्यांनी विचारलंय की हे मराठीत विचारलेलं आहे, हे ग्रोक आमच्या बँक अकाउंटमध्ये मोदीजी 15 लाख कधी टाकणार आहेत. सो अगेन यू सी द टोन ऑफ दिस क्वेश्चन की देर इज एन अजम्पशन की 15 लाख मला मिळणं अपेक्षितच आहे. नाव हाऊ एव्हर दिस इज अ व्हेरीफायबल इन्फॉर्मेशन आणि दिस इज नॉट अ ओपिनियन बट अ फॅक्ट, राईट. सो त्याच्यावरती ग्रोकने लगेच उत्तर दिलं. आणि दिस इज समथिंग दॅट आय हॅव सीन ऑन एक्स. तुम्ही पण जाऊन बघू शकता. हे XYZ ज्या माणसाने त्या ट्विट केलं होतं, मोदीजींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकण्याचं वचन दिलेलं नाही, असं भाजप नेत्यांच्या स्पष्टीकरणावरून दिसतं. ओके. अगेन सो दिस इज व्हॉट इट इज सेइंग की इट्स जस्ट पुलिंग ऑल दिस इन्फॉर्मेशन. आणि ती इन्फॉर्मेशन प्रोबॅबिलिस्टिक याच्यात कुठल्या शब्दाच्या नंतर येईल ही प्रोबॅबिलिटी ठरवत ग्रॉक तुमच्यासमोर ठेवतोय. बिकॉज इट इज ट्रेंड ऑन सो मच ऑफ लँग्वेज डेटा. हे आपल्याला फार लॉजिकल उत्तर वाटतंय. इट इज नॉट अ लॉजिकल आन्सर थॉट बाय एन ए आय सिस्टम. हा विचार केला गेलेला नाही आहे का ए आय सिस्टमकडनं, हे समजणं फार आवश्यक आहे. आता मी तुम्हाला याचं दुसरं उदाहरण देतो. एका माणसाने असा प्रश्न विचारला एक्सवरती की कुठला पंतप्रधान हा अडाणी बिझनेस फॅमिलीच्या सगळ्यात जवळचा समजला जातो. ओके. नाव अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द क्वेश्चन. जर तुम्ही असं विचारलं की कुठला पंतप्रधान अडाणी बिझनेस समूहाच्या सगळ्यात जवळचा आहे, तर प्रॉबब्ली द आन्सर वुड बी आय डोंट नो. म्हणजे आय कॅन ॲब्सल्युटली बी रॉंग. बट इथे आपण त्या ए आय सिस्टमला फार डेफिनेटिव्ह डिटर्मिनिस्टिक प्रश्न विचारतोय की कोण आहे हे सांग, राईट. अशा वेळेस जर ती रँडमनेस लेवल किंवा डिटर्मिनिस्टिक लेवल खूप हाय सेट नसेल, तर द आन्सर विल बी नॉन डिटर्मिनिस्टिक. उदाहरणार्थ ह्याचं काही डेफिनेटिव्ह आन्सर नाही आहे, याच्यावरती काही सांगता येत नाही, वगैरे वगैरे वगैरे. इफ यू सेट द रँडमनेस टू हाय, देन द आन्सर्स कुड बी वाईल्ड. इट इज यू कॅन नॉट प्रेडिक्ट इट. समटाईम्स इट कुड बी की असं कोणी नाही आहे, समटाईम्स इट कुड बी रँडम नेम्स. ओके. नॉट गोईंग इन देअर. आपला प्रश्न काय होता इथे की कुठला पंतप्रधान अडाणी बिझनेस फॅमिलीच्या जवळ समजल्या जातो. आता समजल्या जातो आल्या प्रॉब्लेम काय होतो किंवा बदल काय होतो की तुम्ही ए आयला सांगताय की व्हॉट इज द पब्लिक परसेप्शन ऑफ दिस.
आणि द पब्लिक परसेप्शन इज व्हॉट एल्स. द होल opposition has built this perception that Narendra Modi is closest to Adani or Ambani. So, of course, Grok will reply this. Now, screenshotting this and saying की बघा 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 ग्रोक ते बोलतोय जे आजचा पत्रकार बोलू शकत नाही, इज स्टुपिडिटी. हा मूर्खपणा आहे. आणि मला राग या गोष्टीचा येतोय की मराठीतले मोठे मोठे विचारवंत वगैरे लोक या मूर्खपणाला बळी पडतायत. हा चिंतेचा विषय आहे. एनिवे, तुम्ही असाच पॉइंटेड पण परसेप्टिव्ह प्रश्न विचारू शकता ग्रोकला, विच इज लीडिंग द AI सिस्टम टू गिव्ह यू एन आन्सर. आणि द क्वेश्चन कुड बी फॉर एक्झाम्पल की भारतात कुठल्या राजकारण्याला राजकीय नेत्याला पप्पू समजल्या जातं किंवा पप्पू नावानी बोलवण्यात येतं. इथे काय उत्तर मिळेल तुम्हाला? ऑफकोर्स राहुल गांधी. मग याचा अर्थ हे आहे का की ग्रोक राहुल गांधीला पप्पू म्हणतोय? नाही, यू आर लीडिंग द AI सिस्टम टू गिव्ह द आन्सर दॅट यू एक्सपेक्ट हिम टू गिव्ह यू. जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता की पप्पू कोणाला समजल्या जातं, त्या क्षणी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय उत्तर एक्सपेक्टेड आहे आणि 9 out of 10 times Grok will give you the same answer. Problem with this approach is that you are building a mesh of bias around you. तुम्ही तुमचं बायस फक्त कन्फर्म करत जात आहे. तुम्ही आता ट्रूथ सिकिंग करत नाहीये. ग्रॉक फॅक्ट चेकिंग करत नाहीये. देर इज नो फॅक्ट टू चेक हिअर. जर तुम्ही म्हटलं की फॅक्ट चेक करून सांग मला की मोदी अडानीच्या जवळ आहेत की नाही, तर द आन्सर वुड बी मच डिफरंट दॅन आस्किंग हिम कुठला राजकारणी अडानीच्या सगळ्यात जवळ समजला जातो. यू अंडरस्टँड द डिफरन्स? So this is being used as a political tool आणि being presented as wow what a great intelligent system. मला फार आनंद झाला असता जर याच्यावरती हे जास्त डिस्कशन झालं असतं की why is this tonal shift in the AI मॉडेल. उदाहरणार्थ का जास्त इम्पॉर्टंट आहे चॅट जीपीटी सारखं प्रोफेशनल टोन असणं, ऑर इज इट बेटर टू हॅव अ टोन लाईक ग्रॉक? व्हॉट चेंजेस इट? व्हॉट मेक्स अ मोर सोशल चेंज इन सोशल डायनॅमिक्स? हे प्रश्न मला उत्तर करायला ह्या प्रश्नावरती चर्चा झालेली मला आवडली असती. या प्रश्नांवरती चर्चा होत नाहीये. दिस इज वॉट आय थिंक द प्रॉब्लेम इज विथ इंडियन माइंडसेट हिअर इन सोशल मीडिया वर्ल्ड. मी तुम्हाला माझं उदाहरण परत एकदा दाखवतो की मी ग्रोकला सावरकरांविषयी विचारलं बिकॉज यु नो इफ यू आस्क ग्रोक की इंग्रजांकडनं कुठला स्वातंत्र्य सैनिक पेन्शन घ्यायचा, तर डिपेंडिंग ऑन कुठल्या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल इंटरनेटवरती एवढी गैरमाहिती पसरवल्या गेलेली आहे, ग्रोक तेच उत्तर देईल, म्हणजे सावरकर. पण याचं उत्तर, याचा अर्थ हा नाही आहे की ते फॅक्ट चेक आहे. याचा अर्थ हा आहे की त्याच्याकडे जी माहिती आहे, इंटरनेटवरती जी माहिती आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर मी लेट्स से तुम्ही ग्रोकला गांधींबद्दल एखादा असा प्रश्न विचारला जो कॉन्ट्रोवर्शियल आहे, जो मे बी बरोबर नसेल, जो मे बी फॅक्च्युअली करेक्ट नसेल, पण इंटरनेटवरती खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे, ग्रोक विल गिव्ह दॅट आन्सर. सो इट डिपेंड्स ऑन व्हॉट इन्फॉर्मेशन इट हॅज आणि हाऊ यू आर लीडिंग इट टू गिव्ह द आन्सर. मी त्याला प्रश्न विचारला, तुम्हारा सावरकर के बारे में क्या कहना है? तर ग्रोकचं उत्तर आहे, मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. सावरकर के बारे में बात करना मतलब थोड़ी सी हिस्ट्री और थोड़ी सी फिलोसॉफी को मिक्स करना. वीर सावरकर एक ऐसा नाम जो किसी के लिए रिवोल्यूशनरी हीरो तो किसी के लिए कंट्रोवर्शियल फिगर है. मैं ये नहीं बोलूंगा कि वो सही थे या गलत, ये तो तुम्हारा अपना लेंस है जो डिसाइड करेगा. नाउ यू सी दिस इज अगेन द वेरी डिप्लोमैटिक प्रोफेशनल आंसर गिवन इन अ डिफरेंट टोन ऑफ language. That's it. But it is the same diplomatic answer. It is giving you the fact of both sides. सो त्याच्यावरती मी पुढचा प्रश्न विचारला, तो राहुल गांधी जो कहते हैं सावरकर के बारे में वो सही है? ग्रोकचा आंसर है, राहुल गांधी सावरकर के बारे में जो कहते हैं, जैसा कि उन्होंने ब्रिटिश से कॉम्प्रोमाइज किया, मर्सी पेटिशन लिखे और कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ थे, ये एक पर्टिकुलर नरेटिव पे बेस्ड है जो उनका और कांग्रेस का व्यू पॉइंट रिफ्लेक्ट करता है. When I'm not leading him with any questions, when I'm not inserting my bias in the question, when I am asking a neutral question in as neutral in as neutral voice as possible, तर ग्रोकचं उत्तर तेवढंच डिप्लोमॅटिक होतं जेवढं कुठल्याही LLM सिस्टमचं होईल. आणि दॅट इज द डिफरन्स दॅट आय एम ट्राईंग टू शो हिअर. इकडे तो काय म्हणतोय की राहुल गांधी जे म्हणतो आहे तो राहुल गांधी आणि काँग्रेसचा व्ह्यू पॉइंट आहे. नायदर इट इज करेक्ट नॉर इट इज रॉंग. अगेन व्हेरी न्यूट्रल डिप्लोमॅटिक आन्सर. मग परत त्याच्यावरती तो पुढे जाऊन सावरकर के डिफेंडर्स क्या कहते हैं ह्याच्यावरती एक पूर्ण पॅराग्राफ देतो. मग राहुलचा मुद्दा काय आहे की मनुस्मृती को कॉन्स्टिट्यूशन से ऊपर रखा वगैरे वगैरे वगैरे.
ये उनका व्यू पॉइंट है, सावरकर ने एक्सप्लिसिटली कॉन्स्टिट्यूशन को रिजेक्ट नहीं किया था। अगेन, सो इट इज गिविंग अ वेरी बैलेंस्ड, non-political as possible answer about it. Now you lead it and push it to give you more political answers, because there are no external filters or no external limitations set. It will sway in the direction you want it to sway. I don't think it is a example of good AI system. मला नाही वाटत की एखादा AI सिस्टम प्रश्नकर्त्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेला इतक्या इझिली वळायला पाहिजे. बट अगेन, so marketing decision probably by Elon Musk and Grok, and it's definitely working in their favor. I just think this is not what intelligence is. Anyway, I think याच्यावरती मी बराच वेळ वाया घालवलेला आहे. I would like to focus more on this tonality shift आणि what social impact it makes on AI systems, आणि मे बी मी याच्यावरती पुढच्या याच्यात बोलेन, बिकॉज आय ऑल्सो नीड टू प्रिपेअर अ लिटल बिट फॉर इट. माझ्या डोक्यात त्याच्या अर्थात बऱ्याच कन्सेप्ट आहेत, पण त्याला नीट कसं मांडायचं याच्यावरती मला पण थोडंसं विचार करावा लागेल. बट आय वुड मेक प्रॉब्ली अनदर एपिसोड ऑन इट. बट अंटिल देन, Grok it, ChatGPT it, Plex it, DeepSeek it, do whatever you want with AI systems. Just don't think they are very intelligent. असा विचार नका करू की त्या जगाच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ते तुम्हाला देऊ शकतात, आणि त्यांना हेल्पफुल टूल म्हणून वापरा. त्यांच्याकडे फॅक्ट चेकर म्हणून बघू नका, त्यांच्याकडे ट्रूथ सीकर म्हणून बघू नका. ChatGPT जे सांगतं आहे त्याच्यावरती पूर्णपणे अंधळ्यासारखा विश्वास ठेवू नका, इज वॉट आय वुड सजेस्ट. Thank you all for listening. Until then.